बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। कर्जमाफीच्या अटी शर्तींवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून होत असलेल्या टीकेदरम्यान सरकारने मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। कर्जमाफी योजनेबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज आहे। ते म्हणाले, सरकार आर्थिक अडचणीत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे। कर्जमाफीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या पात्रता निकषांवरून विरोधक आणि शेतकरी संघटना सरकारवर टीका करत आहेत। याबाबत प्रतिक्रिया देताना भरणे यांनी प्रथमच सुधारित भूमिकेचे संकेत दिलेत। अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज असेल तर त्या केल्या जातील असंही ते म्हणालेत। त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार कर्जमाफीतील काही निकषांबाबत फेरविचार करू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून त्यांना जाणीवपूर्वक फोडण्यात आलं असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाचा राजकीय हेतूंसाठी गैरवापर होत असल्याचा दावा केला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी केला जातोय। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जे घडलं त्याच पद्धतीने आता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसलाही लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। लोकशाहीत विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्या म्हणाल्या। दरम्यान इंडिया आघाडीच्या आज होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभागी होणार असल्याचं सांगितलं। विरोधी पक्षांमध्ये समन्वय वाढवणं, आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करणं आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणं हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून विरोधकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी सुप्रिया सुळे यांनी राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं स्वागत केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं होतं। यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत। आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात अधिवेशनात तसेच थेट रस्त्यावर लढायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। विदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये 20हून अधिक सभा घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे। ते म्हणाले, प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही भावना असणं स्वाभाविक आहे। आमचीही इच्छा आहे की देवाभाऊंचे वरच्या पदावर प्रमोशन व्हावे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत। गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये आम्ही विदर्भाचा दौरा केला आहे। येथील जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभी राहून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल अशी मला खात्री आहे। यासाठी शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही। भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला। विदर्भातील नेतृत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर असतानाही या भागात दररोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। विदर्भातील मुख्यमंत्र्यांकडून या भागाला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। सरकार कामच करत नाही असं आमचं म्हणणं नाही। नदीजोड प्रकल्पातून पाणी जेव्हा यायचं तेव्हा येईल, पण आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे, असं कडू म्हणाले। राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेलं पिकांचं नुकसान आणि इंडिया आघाडीची आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली।
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णयात आवश्यक दुरुस्ती करावी असा सल्ला दिला। त्याचवेळी इंडिया आघाडीच्या बैठकीला पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। दिल्लीमध्ये आज होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की देशातील एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यांच्या मते ही कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयासाठी बोलवलेली बैठक नसून जनरल रिव्ह्यू मीटिंग आहे। आघाडीतील कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये असा संदेश या बैठकीत दिला जाण्याची शक्यता आहे। पवार म्हणाले की आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका लगेच नसल्यानं विरोधी पक्षांकडे संघटन मजबूत करण्यासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्यासाठी पुरेसा वेळ आहे। त्यामुळे विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची गरज आहे। विशेष म्हणजे अलीकडे इंडिया आघाडीतील काही पक्षांमध्ये मतभेदांच्या चर्चा सुरू असताना पवारांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जाते। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। कर्जमाफी योजनेतील अटीशर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा फसवा चेहरा उघड झाल्याचा आरोप केला आहे। महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी। राज्यावर दुष्काळाचं सावट आहे। शेतकरी आणि सामान्य जनता अडचणीत आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी दावा केला की मंत्रिमंडळ बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत नोटमध्येच अटीशर्ती घातल्यामुळे कर्जमाफीसाठी कमी निधी लागेल असं नमूद करण्यात आलं आहे। यावरून सरकारचा खरा उद्देश शेतकऱ्यांना मदत करणं नसून खर्च कमी ठेवणं हा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की सरकारने तयार केलेल्या अधिकृत दस्तऐवजात अटी घातल्याने लाभार्थ्यांची संख्या कमी होईल आणि निधीची बचत होईल असं नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून आर्थिक भार कमी करण्यासाठी आखण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। हा या फसव्या सरकारचा फसवा चेहरा आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली। पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असून ती आयोजित करण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतलाय। ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार आहेत। इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय वाढवण्यासह आगामी निवडणुकांची दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे। इंडिया आघाडी विखुरलेली नसून अधिक मजबूत होत असल्याचा दावा करत राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली। मतांची हेराफेरी करणाऱ्या आणि लोकशाही संस्थांवर दबाव आणणाऱ्या सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याचं ते म्हणाले। या बैठकीत इंडिया आघाडीतील तब्बल 23 पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून आगामी राजकीय घडामोडींसाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावरती रवाना झाले असून त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले तरी या दौऱ्यामागे केवळ बैठक नसून मोठी राजकीय उलथापालथ दडली असल्याची दाट शक्यता वर्तवली जातीये। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शिंदे केवळ काही तासांसाठीच नव्हे तर पुढील 2 दिवस राजधानीतच मुक्काम ठोकणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांमध्ये काही नवे बदल होणार का याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। या दौऱ्यातील सर्वात धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती म्हणजे ऑपरेशन टायगर। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही विद्यमान खासदार दिल्लीत गुपचूप एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते त्यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे।
जर या चर्चांमध्ये तथ्य असेल तर ठाकरे गटाला दिल्लीत पुन्हा एकदा मोठा झटका बसू शकतो. यामुळे ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही एकनाथ शिंदे यांनी असाच एक अत्यंत गोपनीय आणि अचानक दिल्ली दौरा केला होता. कोणत्याही सहाय्यकाला सोबत न घेता अत्यंत गुप्तता पाळत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काही माजी मंत्रीही असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या भेटीचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात असतानाच आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच शिंदे पुन्हा दिल्लीत 2 दिवस मुक्काम करणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती मोठी बातमी किंवा भूकंप येणार याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 3-4 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. असं असलं तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल संथ गतीनं होणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपूर्वी समाधानकारक पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचा इशारा राज्य कृषी विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने रविवारी दिलाय. महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत अनेक भागात कमाल तापमान उच्च राहू शकतं. विदर्भ, खानदेशात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मान्सूनने संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि आसाम, अरुणाचलचा काही भाग व्यापल्याचं हवामान विभागानं सांगितलं. केरळमध्ये 24 तासात अतिवृष्टी झाली. पुढील 7 दिवसात केरळसह कर्नाटक, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रात सध्या नैऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झालाय. त्यामुळे 9 जूनपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी राहील. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. परंतु हा पाऊस व्यापक पेरणीसाठी पुरेसा नसेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.